Hello students, today we are going to solve the problem related to psychometric chart. Okay, first of all read the problem carefully. Air is dehumidified from an initial condition of 32 degrees Celsius dry bulb temperature and 80% relative humidity. Okay, now initial condition is given data. Initial condition is 32 degrees Celsius DBT dry bulb temperature and 80% relative humidity RH. Okay, and it is dehumidified from this initial condition to 25 degrees Celsius dry bulb temperature and 15 degrees Celsius wet bulb temperature. Okay, final condition. Final condition, that is 25 degrees Celsius dry bulb temperature and 15 degrees Celsius wet bulb temperature. Okay, now we have to represent this on the psychometric chart. Okay, and we have to find the moisture removed and decrease in enthalpy. Enthalpy मध्ये डिक्रीज किती झालेला आहे ते फाइंड आउट करायचं आहे आणि मॉइश्चर किती रिमूव्ह झालेला आहे ते या ठिकाणी काय करायचं आहे, फाइंड आउट करायचं आहे. नाउ वी विल प्लॉट दिस प्रोसेस ऑन द सायकोमेट्रिक चार्ट. हा सायकोमेट्रिक चार्ट आहे, याच्यावरती आपल्याला ही प्रोसेस काय करायची आहे, प्लॉट करायची आहे. सायकोमेट्रिक चार्ट. आता याच्यामध्ये बघा सुरुवातीची कंडिशन काय दिलेली आहे, 32 डिग्री सेल्सिअस ड्राय बल्ब टेम्परेचर. तर ड्राय बल्ब टेम्परेचर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. ओके, दिस इज ड्राय बल्ब टेम्परेचर DBT. ड्राय बल्ब टेम्परेचर that is 32 degree Celsius. Okay, now over here let us suppose the dry bulb temperature is 32 degree Celsius. You can represent it over here 32 degree Celsius या ठिकाणी आहे समजा dry bulb temperature ची लाईन. ओके, dry bulb temperature line, there is vertically upward line, dry bulb temperature line. Okay, and 80% relative humidity. Okay, relative humidity च्या लाईन ज्या आहेत त्या अशा लाईन्स आहेत. ओके, आणि या ठिकाणी समजा रिलेटिव्ह ह्युमिडिटी जी आहे ती 80% आहे. ओके, 80%. या ठिकाणी दुसरी असेल ते 90% असेल आणि हे जे असेल ते रिलेटिव्ह ह्युमिडिटी किती असेल, 100% असेल. ओके, this is 90% and this is 100%. Okay, now we will plot the point first over here. पहिला पॉइंट जो असेल तो या ठिकाणी आपण काय करतोय, प्लॉट करतोय. ओके, रिलेटिव्ह ह्युमिडिटी, दिस इज RH. रिलेटिव्ह ह्युमिडिटी RH and dry bulb temperature. या ज्या लाईन्स काढलेल्या आहेत ह्या रिलेटिव्ह ह्युमिडिटीच्या लाईन्स आहेत. ओके, नाव the final condition is 25 degrees Celsius dry bulb temperature. Okay, 25 degrees Celsius dry bulb temperature इथे कुठे तर 25 degrees Celsius आहे समजा. ओके, and 15 degrees Celsius wet bulb temperature. आता wet bulb temperature लाईन ज्या आहेत त्या कशा आहेत बघा.
असलेल्या लाईन्स आहेत या वेट बल्ब टेम्परेचर लाईन्स, आणि त्याचंच रिडिंग एन्थाल्पीचं जे आहे ते इथं आहे, एन्थाल्पी. ओके. आणि वेट बल्ब टेम्परेचर आपण जे आहे ते कुठं मेजर करतोय बघा, weight bulb temperature lines. Okay, these are the weight bulb temperature lines. Okay, W B T. आणि ते आपण कुठं मेजर करणार आहे वेट बल्ब टेम्परेचर, सॅच्युरेशन कर्व वरती वेट बल्ब टेम्परेचर आपण काय करणार आहे, मेजर करणार आहे. आता 15 डिग्री सेल्सिअस वेट बल्ब टेम्परेचर तर कुठं येईल बघा, 15 समजा इथं असेल. ओके, तर वेट बल्ब टेम्परेचर 15 डिग्री सेल्सिअस हे इथं येणार आहे 15. ओके, आणि मग 25 डिग्री सेल्सिअस ड्राय बल्ब टेम्परेचर. ओके, याची लाईन जी आहे ती अशी येईल, आणि 15 डिग्री सेल्सिअस वेट बल्ब टेम्परेचर याची लाईन अशी येईल. ओके, 15 डिग्री सेल्सिअस WBT. ओके, and 25 डिग्री सेल्सिअस DBT. 25 डिग्री सेल्सिअस DBT. पॉइंट आपल्याला कोणता मिळेल बघा, हा पॉइंट मिळेल. ओके, पॉइंट 1 इज ओव्हर हियर and point 2 is over here. Okay, and this process is the process, okay, which is described in the problem. Okay, now we have to find out the moisture removed and decrease in enthalpy. enthalpy मध्ये किती डिक्रीज झालेला आहे आणि मॉइश्चर किती रिमूव्ह झालेला आहे ते आपल्याला काय करायचं आहे, फाइंड आउट करायचं आहे. तर नाउ टू फाइंड आउट द मॉइश्चर रिमूव्ड. ओके, मॉइश्चर कुठे आहे बघा, ओमेगा या ठिकाणी या लाईन वरती काय आहे, मॉइश्चर रिमूव्ड. ओके, तर इथून मी हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करतो, इथून हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करतो, आणि या ठिकाणी मला जे रिडिंग्स मिळत आहेत ते कोणते मिळत आहेत, दॅट इज moisture. This is omega 1, this is omega 2. Okay, omega 1 आणि omega 2. आणि नेक्स्ट जे आहे, आता ओमेगा 1 किती आहे बघा, ओमेगा 1 फ्रॉम ग्राफ, सायकोमेट्रिक चार्ट म्हणूया आपण, फ्रॉम चार्ट ओमेगा 1 is equal to 0.02 kilogram of air, kilogram of moisture, kg of moisture, kg per kg of dry air. Okay, and omega 2 that is equal to 0.006 kilogram per kg of dry air, per kg of dry air. Okay, now next that is decrease in enthalpy. Decrease in enthalpy. आता एन्थाल्पी जे आहे त्याचं रीडिंग आपल्याला कुठे मिळेल बघा, एन्थाल्पी ही ड्राय बल्ब वेट बल्ब टेम्परेचरची जी लाईन आहे ती पुढे एक्सटेंड करायची, आणि याची लाईन एन्थाल्पीच्या स्केल वरती काय करायची आहे, एक्सटेंड करायची. दिस वन इज H1 and this one is H2, H1 and H2.
तर H1 ची व्हॅल्यू किती आहे बघा, H1 इज इक्वल टू 108 किलोजूल पर केजी ऑफ ड्राय एअर. H1 जे आहे 108 किलोजूल पर केजी ऑफ ड्राय एअर. आता हे सगळे जे आहेत ते पर केजी आहेत आणि आपल्याला दोन्हीही जे फाइंड आउट करायचं आहे ते पर केजीच फाइंड आउट करायचं आहे. ओके, तर H2. ओके, तर याची एंथॅल्पी जी आहे H2 किती आहे बघा, 47 किलोजूल पर केजी ऑफ ड्राय एअर. ओके, तर ही प्रोसेस कोणती आलेली आहे बघा या ठिकाणी, कूलिंग विथ डिह्युमिडिफिकेशन. ह्युमिडिटी काय झालेली आहे, कमी होत आलेली आहे आणि ड्राय बल्ब टेम्परेचर सुद्धा कमी होत आलेलं आहे, कूलिंग विथ डिह्युमिडिफिकेशन. ओके, नाउ फाइंड आउट मॉइश्चर रिमूव्ड. Moisture removed that is equal to omega 2 minus omega 1, that is equal omega 1 minus omega 2. तर omega 1 जे आहे ते मॉइश्चर कसं आहे, जास्त आहे. ओके, that is 0.0242 minus 0.006, that is equal to 0.0182 kilogram per kg of dry air, per kg of dry air. That is moisture removed. Okay, next, decrease in enthalpy. Decrease in enthalpy, that is equal to H2 minus H1, H1 minus H2. एंथैल्पी जी आहे ती H1 जास्त असणार आहे, H2 जी आहे ती काय आहे, कमी आहे. ओके, H1 is 108 minus 47. Okay, that is equal to 61 kilojoule per kg of dry air, per kg of dry air. That is decreasing enthalpy. Okay, now it is important to represent this process on the psychometric chart. Okay, या ठिकाणी जर आपल्याला रीडिंग जे आहेत ते परफेक्ट मिळत असतील तर ठीक आहे, आणि समजा दोन लाईन्स आहेत. ओके, आणि त्याच्यामध्ये समजा एखादा पॉइंट येत असेल, समजा इथं 15 असेल, समजा इथं किती आहे, H2 47 आहे. ओके, या ठिकाणी समजा 60 आहे, हा, आणि या ठिकाणी समजा 70 आहे. तर इथं जर पॉइंट येत असेल तर 60 to 70 याचे काय करायचे, 10 पार्ट्स करायचे, याचे 10 पार्ट्स करायचे, आणि किती पार्ट्स अजून आहे याच्यावरती आपण काय करायचं आहे, या पॉइंटची एंथॅल्पी जी आहे ती फाइंड आउट करायची. सेम थिंग ओव्हर हियर. समजा आपल्याला वरच्या पॉइंटला एंथॅल्पीचा पॉइंट आहे, खालच्या पॉइंटला एंथॅल्पीचा पॉइंट आहे, स्पेसिफिक ह्युमिडिटीचा पॉइंट आहे, ह्युमिडिटी, आणि इन बिटवीन जर आलं तर दोन्हींच्या कंपॅरेटिव्हली त्या पॉइंटचं स्पेसिफिक ह्युमिडिटी किती येईल हे आपल्याला काय करावं लागेल, फाइंड आउट करावं लागेल. ओके, दिस इज द फर्स्ट प्रॉब्लेम रिलेटेड टू सायकोमेट्रिक चार्ट.
Now we will see the next problem, that is air is supplied to a conditioned room at 17 degrees Celsius dry bulb temperature and 50% relative humidity. The air leaves the room at 25 degrees Celsius dry bulb temperature, during which relative humidity decrease by 5%. 5% ना relative humidity काय झालेली आहे, डिक्रीज झालेली आहे. म्हणजे 50% आहे ती काय झालेली आहे, 45% झालेली आहे. ओके, फाइंड ड्यू पॉइंट टेम्परेचर ऑफ ड्रायर, change in enthalpy during process and change in specific humidity during process. Okay, this problem was asked in summer 10, okay, for 8 marks, and we have to represent this process on the psychometric chart. Okay, now we will represent this process on the psychometric chart. First of all, draw the psychometric chart. Psychometric chart जो आहे तो काय करावा लागेल, पहिल्यांदा ड्रॉ करावा. आपण प्रॉब्लेम सॉल्व करत असताना सायकोमेट्रिक चार्टच घ्यायचा आहे. सायकोमेट्रिक चार्ट वरतीच प्रोसेस काय करायची आहे, रिप्रेझेंट करायची आहे. ड्यूरिंग एक्झामच्या वेळी काय असेल बघा, तर या ठिकाणी आपल्याला सायकोमेट्रिक चार्ट जो आहे तो प्रोव्हाइड केला जाईल. ओके, आणखी त्याच्यावरून आपण काय करायचं आहे, या प्रकारे सायकोमेट्रिक चार्ट जो आहे तो आन्सर शीट वरती काय करायचा आहे, ड्रॉ करायचा आहे. नाउ द इनिशियल कंडिशन इज, इनिशियल कंडिशन काय आहे बघा, गिवन डेटा. इनिशियल कंडिशन 17 डिग्री सेल्सियस ड्राय बल्ब टेम्परेचर and 50% relative humidity. 50% relative humidity. Okay, and फाइनल कंडिशन काय आहे बघा. फाइनल कंडिशन is 25 degrees Celsius, 25 degrees Celsius dry bulb temperature, and relative humidity is decreased by 5%, that is 45% relative humidity. 45% relative humidity. Now initial condition is 17 degrees Celsius, 17 degrees Celsius, that is dry bulb temperature. तर इथं आपल्याला -5, 5, 10, 15, 20 असं दिसतं, बरोबर आहे. आता या ठिकाणी बघा 15 आहे, या ठिकाणी किती आहे, 20 आहे. इन बिटवीन किती येईल, 17.5, आणि त्याच्या इथं आपल्याला 17 हा पॉइंट मिळेल. ओके, ड्राय बल्ब टेम्परेचर दॅट इज 17 डिग्री सेल्सिअस. ओके, या ठिकाणी जे मिळेल ते 17 मिळेल. ड्राय बल्ब टेम्परेचर DBT, ड्राय बल्ब टेम्परेचर 17. ओके, and relative humidity that is 50%. ओके, तर relative humidity चे लाईन जे आहेत त्या अशा आहेत. ओके, या ज्या आहेत त्या रिलेटिव्ह ह्युमिडिटी ज्या लाईन्स, म्हणजे रिलेटिव्ह ह्युमिडिटी जी आहे ती 50% समजा आपल्याला या ठिकाणी मिळते. ओके, दिस विल बी पॉइंट 1. दिस इज द 50% relative humidity. 50% relative humidity. The air leaves the room at 25 degrees Celsius dry bulb temperature. आता इथं समजा 25 डिग्री सेल्सिअस आहे. ओके, इथून वर्टिकल लाईन ड्रॉप होतो. ओके, and relative humidity decreased by 5%, म्हणजेच 45%. हे जे आहे ते 50% आहे. इथं ही जी आहे लाईन ती कोणती आहे, 40% ची आहे. ओके,
तर 40% ची लाईन आहे, 50% ची लाईन आहे, तर त्याच्यामध्ये बरोबर काय असणार आहे, 45% ची लाईन असणार आहे. ओके, तर इथं आलं 40%, इथं आलं 50%, इन बिटवीन काय आला 45% आला. दिस विल बी पॉइंट 2. बघा 25 डिग्री सेल्सिअस ड्राय बल्ब टेम्परेचर अँड 45% रिलेटिव्ह ह्युमिडिटी. आपण थोडंसं असं जर ड्रॉ केलं तर आपल्या लक्षात येईल की 40% पॉइंट इज इन बिटवीन. ओके, अँड वी हॅव टू रिप्रेझेंट दिस like this, process 1 2, process 1 2. Process 1 to 2 अशी रिप्रेझेंट करायची आहे. ओके, नाउ we have to find out dew point temperature of dry air. Dew point temperature of dry air. ओके, ड्राय एअर म्हणजे कोणती, एंटरिंग एअर जे आहे, एंटर होणारी एअर, त्याचं जर मला ड्यू पॉइंट टेम्परेचर काढायचं झालं तर ते ड्यू पॉइंट टेम्परेचर कुठं मला मिळेल बघा. हे थोडस हा चार्ट कसा आहे बघा. ओके, जर मला या पॉइंटचं ड्यू पॉइंट टेम्परेचर काढायचं असेल तर स्पेसिफिक ह्युमिडिटी लाईन जी आहे ती लाईन हॉरिझॉन्टली या ठिकाणी आपल्याला इथं इंटरसेक्ट होताना दिसते. ओके, हा जो पॉइंट आहे तो काय करेल, पॉइंट 1 चं ड्यू पॉइंट टेम्परेचर काय करेल आपल्याला शो करेल. दॅट इज ड्यू पॉइंट टेम्परेचर DPT. ओके, चेंज इन एन्थाल्पी ड्युरिंग प्रोसेस. ओके, तर या ठिकाणी एन्थाल्पी लाईन ज्या आहेत त्या अशा आहेत, वेट बल्ब टेम्परेचर लाईन्स आणि एन्थाल्पी लाईन्स. एन्थाल्पी आपल्याला या ठिकाणी मिळेल, इथं H1, इथं H2. अँड चेंज इन स्पेसिफिक ह्युमिडिटी आपल्याला ओमेगा 1 जो आहे तो या ठिकाणी मिळेल, या ठिकाणी काय मिळेल, ओमेगा 2. ओके, नाउ we can find out these values. Okay, that is H1 is equal to किंवा पहिल्यांदा ड्यू पॉइंट टेम्परेचर जे आहे, ड्यू पॉइंट टेम्परेचर ऑफ सप्लाय एअर. ओके, या ठिकाणी बघा, दिस इज 5 डिग्री सेल्सिअस, 5 डिग्री सेल्सिअस. ड्यू पॉइंट टेम्परेचर ऑफ supply air, that is equal to 5 degree Celsius. 5 degree Celsius. Next, change in enthalpy. आता बघा एन्थाल्पी पहिल्यांदा फाइंड आउट करूया. ओके, H1 किती आहे बघा, H1 that is equal to 33 kilojoule per kg. ओके, H2 किती आहे बघा, that is equal to 53 किलोजूल पर केजी. ओके, ओमेगा 1 किती आहे बघा, ओमेगा 1 that is 0.005 किलोग्राम पर केजी ऑफ ड्राई एयर. kilogram per kg of dry air. And omega 2 0.009 kilogram per kg of dry air. Okay, change in enthalpy है, dew point temperature आगा. Second, change in enthalpy. Change in enthalpy, that is equal to H2 minus H1. H2 minus H1, that is equal to 53 minus 33, that is equal
per kg of dry air. Kilojoule per kg of dry air. Third one, that is change in specific humidity. Change in specific humidity. Okay, that is equal to omega 2 minus omega 1. Omega 2 minus omega 1. 2 points minus 1 point in specific humidity. That is equal to 0.009 minus 0.005. That is equal to 0.004 kilogram per kg of dry air. Kilogram per kg of dry air. Okay, this is the change in specific humidity. This problem was asked for 8 marks. Now we will stop here, okay, and we will start next chapter in next lecture.